नमस्कार मंडळी, दिवसाची सुरुवात अशी छान बाहेरचा पाऊस बघून झालेली, पण दिवस काही एवढा छान गेला नाही। तो कसा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतेच, पण त्या अगोदर सकाळी इकडे कलरिंगचं काम सुरू झालेलं होतं। ते बघून तर छान वाटलं की आता पटकन हे कलरिंगचं काम पण संपून जाईल। पण त्यानंतर हे बघा, माझी नजर थोडी खाली गेली तर हे बघा, इकडे सगळं कलरिंग करता त्यांच्याकडून म्हणजे हे थोडं कलरचे डॉट वगैरे इकडे पडलेले होते। तर ते बघूनच सगळ्यात जास्त टेन्शन आलं की आता हे मी कधी क्लीन करेल आणि सायू मला कधी करू देईल। पण ते लोक बोलले की तुम्ही काही याचं टेन्शन घेऊ नका, हे आम्ही स्वतःच क्लीन करून देऊ। तुम्ही म्हटलं ठीक आहे। पण बाहेर हे बघा, एवढा सगळा पसारा झालेला, म्हणजे शिवरॅक कुठे पडलेली, पुन्हा झाडं वगैरे सगळं अस्तव्यस्त। घरात येऊन म्हणजे जेव्हा घरात आली तेव्हा पण सेम झालेलं, कारण 2-3 दिवस आधीपासून मी फिल्टर आणलेलं होतं, पण ते लोक पण आजच आले होते फिटिंग करायला। म्हणजे ते म्हणतात ना, सगळं एकाच दिवशी आलेलं होतं। तर म्हणजे ते ड्रिल वगैरे करतात फिल्टर वगैरे लावायला, तर भरपूर धूळ वगैरे पण झालेली होती। आणि कसं घरात पण तसं बाहेर पण तसं भरपूर चिडचिड होत होती मला। तसं मी हे फिल्टर लावणार आहे म्हणून सगळं आधीच उचलून वगैरे ठेवलं होतं, पण ते कितीही नाही म्हटलं तरी तो पसारा जो व्हायचा तो होतोच। तर तेच पहिलीकडे स्वच्छ करायला घेतलं आणि सायूचं पण मध्ये मध्ये सुरू होतं। तर म्हटलं हिला पहिले झोपवते, तर ती झोपत पण नव्हती, कारण बाहेर ते सगळं दिसत होतं पसारा, ते कलरचे लोक वगैरे सगळे दिसत होते। मग तिला बाहेर पळायचं होतं। पण मी म्हटलं आता म्हणजे तिला सांभाळायला आज ते घरी नव्हते, ऑफिसला गेलेले होते। तर मी म्हटलं चला आज आपल्यालाच हे सगळं काम करायचं आहे, ते एखाद्या दिवशी होतेच असं। तर त्यानंतर मी म्हटलं नको, आता हिला सगळ्यात पहिले झोपवते, नंतर मग बाकीचे कामं करते। तर हे मगाशी जे फिल्टर ते लावून गेलं तसंच होतं। तर ते पहिले त्याला व्यवस्थित मी ना क्लीन वगैरे करून घेतलं। तिच्यावरती एक छान असा कापड टाकला, म्हणजे जेणेकरून कसं वरच्यावर मग मला ते म्हणजे धूळ वगैरे बसले की पटकन तो कापड वगैरे झटकून वगैरे क्लीन करता येतं, म्हणजे एवढं डीप क्लीन मग करायची गरज पडत नाही आणि दिसायलाही थोडंसं छान दिसतं। म्हणून तिच्यावरती छान कापड ठेवलं आणि छोटासा फ्लावर पॉट असा एक ठेवलेला। आता हे कसं आहे, आम्ही इथे रेंट हाऊसने राहतो, तर एवढं काही मनाने म्हणजे आपल्या इच्छेनुसार एवढं काही असं डेकोर करता येत नाही, कारण मला लहानपणापासून खूपच जास्त डेकोरेशनची म्हणजे आवड आहे। पण ते कसं स्वतःचं घर असलं की मग आपण सगळं आपल्या मनाने जिथे जसं पाहिजे तसं सगळं करून घेतो। पण रेंटेड हाऊसमध्ये कसं म्हणजे त्यांच्या जागेनुसार सगळं ॲडजस्टमेंट करावं लागते। पण आता बघूया, स्वतःचं घर जेव्हा होईल तेव्हा मी सगळं माझ्या मनाने असं घर वगैरे सजावट करेल। कधी येतो तो दिवस आता बघू। तर सगळ्यात पहिले हे असं फिल्टर वगैरे, मग त्याच्यावरती कापड वगैरे ठेवून असं छोटासा फ्लॉवर पॉट वगैरे ठेवलेला। आणि ते कसं होतं तर म्हणजे आज सकाळी बाहेर ते तसं म्हणजे सगळं कलरिंग, सकाळी पाऊस पण सुरू, आतमध्ये फिल्टरचं हे सगळं खूप चिडचिड होत होती। तर ते बोलले चला आज तुला मी सायंकाळी कुठे बाहेर नेतो, तुला तिथे जाऊन खूप जास्त आनंद वाटेल। तर हे बघा, माझ्या फेवरेट ठिकाण म्हणजेच की काही काचेच्या बरण्या, चिनी मातीच्या अशा ठिकाणी मला त्यांनी आणलेलं। ते बोलले की तू एक जरी काही वस्तू घेतली तर तुझा मूड छान होऊन जाईल। तर मी इथे ना 2 काचेच्या बरण्या घेतलेल्या, आता त्या कोणत्या पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेस। पण त्या अगोदर बाहेर आलोच होतं, तर काही भाजीपाला आणि काही फ्रूट्स वगैरे साईसाठी घ्यायचे होते। आणि इथे ना मला मटकी पण खूप जास्त फ्रेश दिसलेली होती, तर म्हटलं चला उद्याचा नाश्ता वगैरे होऊन जातं जर आता जर ही घेऊन ठेवली तर ते मटकी वगैरे घेतली आणि काही ड्रॅगन फ्रूट्स वगैरे घेतले होते सायूसाठी। नंतर घरी आल्यावर सगळ्यात मोठा टास्क हाच राहतो की आता जे पण आणलेलं आहे भाजीपाला म्हणा की फ्रूट्स म्हणा, ते व्यवस्थित अरेंज करणं। खूप जास्त झोप येत होती, कारण ते आज सगळं क्लिनिंगमध्ये ना खूप जास्त थकून गेली होती मी। पण मी म्हटलं आता हे जर काम आपण उद्यावर सोपवलं तर मग हे भाजीपाला म्हणा हे थोडासा कुठेतरी म्हणजे असा सुकतो आणि मग ते थोडं खराब वगैरे लवकर होतं। तर मी म्हटलं नको, आता थोडा लेटच झाला आहे तर जाऊ दे, पहिले सगळं स्वच्छता वगैरे करूनच घेते, हे भाजीपाला वगैरे निवडूनच घेते। तर ह्या 2 बरण्या घेतल्या होत्या मी, तर ह्यानं मला म्हणजे 300 रुपयाला 2 पडल्या। पण एअरटाईट आहे त्याचं झाकण वगैरे, तर याच्यामध्ये मखाना किंवा मग निंबूचं लोणचं किंवा कसलेही लोणचं वगैरे आपण छान ठेवू शकतो आणि क्वालिटी वाईज पण खूप छान आहे। तर मी 2 घेऊन बघितलं, तर अजून चांगलं जर वाटलं तर मग पुढे घेऊया म्हटलं। तर ते तुम्हाला असं दाखवायचं होतं मला। हे बघा, अशी खूप छान क्वालिटी वगैरे आहे त्याची असं। तर त्यानंतर मग जे पण भाजीपाला वगैरे आहे तो व्यवस्थित असं अरेंज करून घेतला। आता खूप कंटाळा तर येत होता, पण मग म्हटलं आता नको, आता म्हणजे थोडा लेट झालाच आहे तर आताच सगळं फ्रीजमध्ये वगैरे ठेवून देते, कारण उद्यावर काम गेलं की मग अजूनच चिडचिड होते। सकाळी उठल्यावर सगळं असं दिसलं असतं तर तरी म्हटलं नको, आजचा दिवस गेलाच आहे तसा, तर सगळंच आता क्लिनिंग करूनच झोपायचं आहे। तर पहिले सगळं फ्रूट्स वगैरे ठेवून दिले, म्हणजे भाजी वगैरे पण पूर्ण निवडून वगैरे ठेवली। तर असा होता आजचा काहीसा दिवस। तुमच्यासोबत पण असं कधीतरी झालं असेल की सगळं काम एकाच दिवशी हे, तर असा होता आजचा दिवस। व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, चलो बाय।